आज सकाळचा स्वयंपाक झाला आणि म्हणलं जेवणासोबत तोंडी लावायला कैरीची चटणी बनवूया, पण झालं ते कैरीचं लोणचं. असं का झालं ते मी तुम्हाला पुढं सांगते. त्या अगोदर एक कैरी घेतली होती, ती छान अशी स्वच्छ धुवून घेतली आणि मग पेटाकडच्या साईडचं थोडंसं कट करून टाकलं आणि नंतर मग ह्या कैरीचे छान असे काप करून घेतले होते. आता कैरीचे काप करून झाले आणि मला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं होतं, म्हणून हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं होतं. आणि त्याचबरोबर 2 ते 4 मिरच्या घालायच्या, जर तिखट असतील तर 2 घालायच्या, कमी तिखट असतील तर 4 घालायच्या. 4 मिरच्या घेतल्या आणि नंतर मग त्या पण कट करून घेतल्या मोठ्या मोठ्या आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढलं. त्याचबरोबर त्यामध्ये मला घालायचं होता लसूण, 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या घातल्या. तुमच्याकडे असेल तर कोथिंबीर, पुदिना, जिरं वगैरे यात घालू शकता किंवा धने जिरे पावडर वगैरे असेल तर घालू शकता. तर हे मिक्सरवरती वाटायला घेतलं आणि काय झालं की मिक्सरच चालत नव्हता. मिक्सरला आधीमध्ये असं काहीतरी होत असतं की मिक्सर पाहिजे तेव्हा चालतच नाही आणि नको तेव्हा असं चांगला चालतो. जेव्हा काही चांगली रेसिपी बनवायला घेईल ना त्या दिवशी मात्र मिक्सर माझा धोका देत असतो. आता मिक्सरला इतक्या वेळा नीट करायचं झालं आहे ना, खूप वेळा मिक्सर नीट केलं आहे आणि एक मिक्सर आला असता एवढ्या किमतीमध्ये तर तेवढा खर्च आतापर्यंत माझा मिक्सरला आला आहे. आता मात्र ठरवले की आता मिक्सर नीटच नाही करायचा, आता नवीनच मिक्सर आणणार आहे मी. पण माझी कैरीची चटणी जी बनायची होती तर ती निम्म्यावरच राहिली रेसिपी. आता काप केलेली जी कैरी होती तर आता याचं काय करायचं म्हणून जे लसूण आणि मिरची जी होती तर ती साईडला काढून घेतली सगळी एक एक करून आणि ही काप केलेली कैरी जी होती तर ती भांड्यामध्ये काढून घेतली. भांड्यामध्ये काढून झालं की मग त्यामध्ये घातलं मीठ, त्याचबरोबर थोडीशी हळद पण घातली आणि अंबारीची लाल मिरची पावडर आहे तर ती लाल मिरची पावडर पण घातली. हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर घालून छान असं मिक्स करून घ्यायचं, छान असं हलवून घ्यायचं, टॉस करून घ्यायचं. छान असं हलवून घेतलं की खूप छान आणि टेस्टी लागतं असंच खायला. पण ह्यावरती फोडणी घातली ना तर खूप मस्त लागतं आणि गेल्या वेळेस पण मी केलेलं, मी 2च दिवसात सगळं खाल्लं एकटीने. खूप मस्त झालेलं ते पण लोणचं. तर तडका पॅन घेतला, त्यामध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये जिरं, मोहरी आणि हिंगची फोडणी घातली. त्याचबरोबर थोडीशी साखर पण घातली होती, ती मिक्स केलेल्या कैरीवरती टाकली आणि छान असं मिक्स करून घेतलं. खूप मस्त असं कैरीचं लोणचं बनलं होतं इन्स्टंट. इतकं टेस्टी झालं होतं ना, खूप चटपटीत आणि टेस्टी झालेलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि किचन ओट्यावरती जे पीठ पडलेलं ना, जरा पसारा पडलेला तर तो इग्नोर करा, कारण माझा स्वयंपाक नुकताच झालेला.